अजून शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत ठाकरेंच्या शिवसेनेची जागांबाबत बोलणी सुरू असल्यानं कदाचित उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांना जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगण्यापासून रोखलं असावं असं वाटत असतानाच राज ठाकरेंनी फॉर्म्युला जाहीर न करण्याचं कारण सांगितलं। यावेळी त्यांनी आपल्या शैलीत भाजपवर जोरदार निशाणा साधला। महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुलं पळवण्याची खूप टोळ्या फिरतायत। त्याच्यामध्ये 2 टोळ्या अजून जास्ती ऍड झालेल्या आहेत। ते राजकीय पक्षांमधली मुलं पळवतात आणि जे निवडणुका लढवणार आहेत त्या लढवणाऱ्या सर्व उमेदवारांना दोन्ही पक्षांकडनं उमेदवारी दिली जाईल। एकूणच काय तर या काही काळामध्ये समीकरणं खूप बदललेली आहेत। शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडे तर इच्छुकांची संख्या वाढलीच आहे। सोबतच मनसेतही बरेच इच्छुक आहेत। त्यामुळे आताच जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आणि उमेदवाराला हवी असलेली जागा मित्र पक्षाला गेल्यास बंडखोरी व्हायला नको, यासाठीच खबरदारी म्हणून ठाकरेंची शिवसेना आणि मनसेनं जागा वाटपाचा फॉर्म्युला अजून गुलदस्त्यातच ठेवलेला आहे। यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिल्लीकडे बोट दाखवत चिमटे देखील काढले आणि फुटाल तर पूर्णपणे संपून जाल असं आवाहन उद्धव ठाकरेंनी मराठी जनतेला केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाने जो एक अपप्रचार केला होता, बटेंगे तो कटेंगे, तसंच मी मराठी माणसाला सांगतोय की आता जर का चुकाल तर संपाल, आता जर का फुटाल तर पूर्णपणे संपून जाल। म्हणून परत एकदा तुटू नका, फुटू नका आणि मराठीचा वसा टाकू नका, हाच एक संदेश मी आमच्या दोघांच्या युतीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला देतो आहे। बरं, यासोबतच उद्धव ठाकरेंनी एकत्र आलो